महाराष्ट्रात जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा विवाहाच्या बहाण्याने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी नवा धर्मांतरण विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. राष्ट्रपतीची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने अधिसूचना जारी करत कायदा अंमलात आणला आहे. महाराष्ट्रात धर्मांतरण संदर्भातील महत्त्वाचा कायदा आता लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र धर्म स्वतंत्र अधिनियम 2026 राजपत्रात प्रकाशित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्यानुसार जबरदस्ती, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती किंवा विवाहाचे आमिष दाखवून केलेले धर्मांतर हा दंडनीय गुन्हा मानला जाणार आहे. अशा प्रकरणात पहिल्यांदा दोषी आढळल्यास 7 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे, तर पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला धर्मांतरापूर्वी किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की हा कायदा स्वेच्छेच्या धर्मांतर किंवा आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधात नाही आहे.